त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरत या शहराचा आपण विचार जर केला तर बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 23 मार्च 2023ला सुरतच्या एका जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरुद्धचा जो खटला होता तो दोषी ठरवून त्यांना 2 वर्षाची शिक्षा त्या खटल्यामध्ये दिली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व हिसकावून घेण्यात आलं होतं की डिस्क्वालिफाईड करण्यात आलं होतं. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला नव्हता आणि सुप्रीम कोर्टाने मग सर्वोच्च न्यायालयाने 2023च्या ऑगस्ट महिन्यात त्यांना दिलासा दिला आणि त्यांची खासदारकी पुन्हा बहाल. या सुरतच्या संदर्भातला आज आपण विषय यासाठी घेतोय की या सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये जे भारतामध्ये ज्या 543 जागा आता लोकसभेच्या आहेत त्याच्यापैकी सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध काढण्यात आलेला आहे. आता याच्या विरोधात काँग्रेसने आरोप लावलेला आहे की ही भारतीय जनता पक्ष मॅच फिक्सिंग आहे. तर भारतीय जनता पक्षाने हा आरोप लावणं आणि नेमकं का म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार होते निलेश कुंभानी यांचा अर्ज का फेटाळला गेला तर कुठल्याही लोकसभा किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवार जेव्हा अर्ज भरतो तर अर्ज दाखल करताना त्या अर्जामध्ये सूचक किंवा प्रस्तावक असावा लागतो आणि त्या प्रस्तावकाचं नाव आणि सही त्या अर्जावर निश्चितपणे असते. परंतु ही फॉर्मॅलिटी आहे आणि ही फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मग तो अर्ज सादर होतो. परंतु रिटर्निंग ऑफिसर त्या ठिकाणी जे होते सौरभ पारधी यांनी या संदर्भातलं म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार होते निलेश कुंभानी त्यांचे प्रस्तावक 3 प्रस्तावक पैकी एकही प्रस्तावक ते रिटर्निंग ऑफिसरच्या समोर हजर करू शकले नाहीत आणि केवळ त्याच मुद्द्यावर रिटर्निंग ऑफिसरने त्यांचा अर्ज फेटाळला. अर्थात या संदर्भामध्ये काँग्रेसचे जे ॲडव्होकेट आहेत बाबू मंगुकिया यांनी हे म्हटलं की काँग्रेस उमेदवाराचे 3ही प्रस्तावक यांना किडनॅप करण्यात आलं होतं असा त्यांनी आरोप केला आणि या ठिकाणी निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी किंवा निवडणुकांचे रिटर्निंग ऑफिसरने जो निर्णय दिला आहे त्याला आम्ही न्यायालयामध्ये चॅलेंज देऊ. आता हा झाला प्रश्न. परंतु या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 33 अन्वये जर उमेदवाराने अर्ज भरलेला आहे त्याच्यामध्ये प्रस्तावकाचे नाव आहे सही आहे आणि तो अर्ज रिटर्निंग ऑफिसरकडे दिलेला आहे तर तो सबमिट करून त्याला निवडणुकीसाठी पुढे आणलं पाहिजे. खरं तर म्हणजे केवळ प्रस्तावक नाहीत आलेत किंवा प्रस्तावक त्यांच्या समोर येतात तेव्हा प्रस्तावक म्हणतात की आमची सही या अर्जामध्ये आमची स्वतःची नाहीये किंवा ती बनावट सही आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्रस्तावक म्हणजे काँग्रेस पक्ष एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारासाठी जे प्रस्तावक आहेत ते प्रस्तावक इतक्या सहजपणे जर असं फिरत असतील तर याच्या संदर्भामध्ये जे आरोप लावण्यात आलेला आहे काँग्रेसच्या ॲडव्होकेट बाबू मंगुकिया यांच्याकडून प्रस्तावकांना किडनॅप करण्यात आलं होतं किंवा अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांना कुठेतरी घेऊन गेलेलं होतं असा आरोप त्यांनी केलाय. पण काँग्रेसच्या उमेदवाराचा हा अर्ज फेटाळतानाच तो फेटाळला गेला. त्यानंतर जे उमेदवार मैदानात उरलेले होते त्यामध्ये जवळपास एकूण या मतदारसंघामध्ये 24 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 12 अर्ज प्राथमिक फेरीतच बाद झालेले होते आणि 12 उमेदवारांचे अर्ज उरलेले होते. परंतु काँग्रेसच्या निलेश कुंभानी यांचा अर्ज फेटाळल्यानंतर जे प्रत्यक्षात 8 उमेदवार मैदानात राहिलेले होते त्या सगळ्यांनीच या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बहुजन समाज पक्षाचा उमेदवार देखील यामध्ये होता आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने देखील आपला अर्ज माघारी घेतला. लोकसभेसारख्या अतिशय महत्वाच्या निवडणुकीमध्ये ज्यामध्ये देशाच्या संसदेच्या लोकशाही सभागृहात लोकांचे प्रतिनिधी कायदा बनवतात त्या ठिकाणी योजना बनवतात त्या अंमलात आणण्यासाठीचे कायदेही ते प्रत्यक्षात बनवतात. एवढ्या महत्वपूर्ण असलेल्या सभागृहामध्ये जाण्यासाठी जी निवडणूक प्रक्रिया असते त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला प्रस्तावक फसवू शकतात. ही गोष्ट म्हणजे काँग्रेसला आपल्या उमेदवाराचे प्रस्ताव कोण असावेत ते निवडण्यासाठीची ही दृष्टी नाही का असा जर आपण प्रश्न केला तर असं कुठल्याही एखाद्या मोठ्या पक्षासंदर्भात होऊ शकत नाही. यामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात एक राजकारण असतं आणि त्या राजकारणाचा नेमका काय भाग आहे. जसं आता याच्यामध्ये जर प्रस्तावक असं म्हणतात की या अर्जामध्ये आमची सही नाही
तर हे सिद्ध करण्याची जबाबदारी तो जो फितूर झालेला प्रस्तावक आहे त्याची आहे. म्हणजे कायद्यामध्ये जे आरोप होतात तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांवर असते. ज्याच्यावर आरोप होतो त्याला ते सिद्ध करण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर अधिकाऱ्यांनी हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे अशा प्रकारे जर महत्वाच्या म्हणजे देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि अतिशय मोठ्या महानगरात असा अर्ज फेटाळला जात असेल किंवा तो बाद होत असेल तर निश्चितपणे यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. बरं, सुरत सारखा हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीत देखील आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत देखील हा जो भाग आहे म्हणजे दक्षिण गुजरातचा जो भाग आहे यामध्ये काँग्रेस ही खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलेली होती आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणीच फटका मोठ्या प्रमाणात बसणार होता. परंतु निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचं त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं. काय, याच सुरत महानगरामध्ये कापड व्यापाऱ्यांचा किंवा अनेक गिरणी मालकांचा एक मोठा मोर्चा देखील या महानगरामध्ये झाला होता. अनेक व्यापाऱ्यांनी जीएसटी सीएसटीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलनं केली, मोर्चेही काढले. अशा या शहरामध्ये, अशा या मतदारसंघामध्ये देशाच्या एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवाराचा अर्ज बाद होतो आणि त्यानंतर घडणारा घटनाक्रम हा तर आणखी फारच आश्चर्यकारक असणार आहे की बहुजन समाज पक्षासारख्या एका पक्षाचा आणि त्यानंतर असलेल्या अपक्षांची माघार होते आणि ही जागा बिनविरोध होते. अर्थात काँग्रेसने या संदर्भामध्ये न्यायालयात जाण्याचं आव्हान केलेलं आहे. या काळामध्ये निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्यावर ही मोठी भिस्त देशाच्या लोकशाहीची असली तरी निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसरनी या ठिकाणी जो निर्णय दिला त्यामुळे त्या पुढची दाद निश्चितपणे न्यायालयात असेल. न्यायालयाने या निवडणुकीच्या संदर्भातले काही निर्णय, महत्वपूर्ण निर्णय अजून सुरक्षित ठेवलेत. खास करून व्हीव्हीपॅटच्या संदर्भातला निर्णय न्यायपालिकेने अजून सुरक्षित ठेवलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी देखील गुजरात हायकोर्टाचा जो निर्णय किंवा सुरत जिल्हा न्यायालयाचा जो निर्णय होता तो हायकोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल झाली. परंतु त्याच सुरत शहरामध्ये काँग्रेसला पुन्हा असा फटका बसावा ही मात्र योगायोगाची बाब नाही. यामध्ये निश्चितपणे काहीतरी एक ज्याला आपण म्हणूया की अगदी नियोजनबद्ध हा प्रकार आहे का, तर यावर निश्चितपणे प्रकाश पडायला हवा. बघूया, काँग्रेस जर या संदर्भात न्यायपालिकेमध्ये जर दाद मागणार असेल तर न्यायपालिका नेमकी काय भूमिका घेते हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो काही प्रकार झालेला आहे हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्याची मानसिकता तिथल्या जनतेत आहे किंवा मतदारांमध्ये आहे अशा प्रकारचा भाग नसून रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने तांत्रिक बाबीवर हा सगळा निर्णय दिलेला आहे त्यामुळे हा भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे पहिल्या खासदाराला बिनविरोध घोषित म्हणजे ते 4 जूनलाच होईल. परंतु तरीही तत्पूर्वी म्हणजे निवडणूक आयोग त्यांना प्रमाणपत्र देतं काय हे पाहावं लागेल. परंतु या संदर्भामध्ये न्यायपालिकेत दाद मागितल्यानंतर निश्चितपणे पुढच्या काही घडामोडी होतील. त्यामुळे आजच्या या सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही घडामोड झाली ही लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाच्या असलेल्या पार्श्वभूमीच्या दृष्टीनेही ती म्हणजे संशयातीत नाही असं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी म्हणावं लागेल. परंतु बघूया या संदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये काय घडामोड घडते. न्यायपालिका जर समजा काँग्रेस जातच असेल तर काय भूमिका घेते हे देखील आपण पाहू. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.